नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल म्हणजे आई रूल्स, भारतीय विद्युत नियम 1956 याचे मी तुमच्यासाठी टॉप 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहो. तर माझे जेही विद्यार्थी असेल महापारेषण भरतीचे, MIDC भरतीचे, जिल्हा परिषद भरतीचे, त्यांनी जर या अगोदरचा व्हिडिओ नसेल पाहिला तर याच्या अगोदर जो व्हिडिओ घेतला होता तो घेतला होता मी इंडियन स्टँडर्डचा. तो इंडियन स्टँडर्डमध्ये आता टॉप ट्रेंडिंगचा क्वेश्चन्स विचारले जातात, तर ट्रेंडिंगचा टॉपिक आहे ते, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे ना. आज महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, तो म्हणजे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल आणि IE रूल 1956. हा सुद्धा एक प्रश्न विचारला जातो, तेव्हा भारतीय विद्युत नियम 1956. तर ITIचे जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहणे फारच गरजेचं आहे. आताच आपले 2 गुण तुम्ही पक्के करून टाका. ओके, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलचा मी महत्त्वाचे टॉप 20 क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तरी पण तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक मात्र नक्की करायचं आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. तर सुरू करूया मित्रांनो, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. तर बघा IE रूल, तर त्यासाठी त्या अगोदर एक मी तुमच्यासाठी मोटिवेशनल कोट्स आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यामुळे तुम्हाला काय येईल, एक एनर्जी तुमच्यामध्ये बनून राहील. कारण तुम्हाला तुमच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं नाही. आईवडिलाचं स्वप्न काय आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, की माझा मुलगा किंवा मुलगी म्हणजे माझा शेर किंवा शेरनी लवकरात लवकर कुठल्या नाही कुठल्या गव्हर्नमेंट जॉबवर लागला किंवा लागली पाहिजे. तर त्यांच्यासाठी हा मोटिवेशनल कोट्स आहे मित्रांनो, मोटिवेशनल सुविचार आहे. बघा, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. काय मोटिवेशनल कोट आहे मित्रांनो, काय लाईन लिहिलेल्या आहे यामध्ये. बघा, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करा, अभ्यास करा. कारण महाट्रान्सको असो वा तुमची MIDCची पोस्ट असो वा तुमच्या जिल्हा परिषदच्या आणि ITIचा जर विद्यार्थी असो, तर आता ITIच्या वॅकन्सी भरपूरच येत आहे. तर ध्येय आहे तुमचं, त्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करणे आहे. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक काय करतात, इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. म्हणजे जग जे आहे ते तुम्हाला कधीच वरती जाऊ देण्याचा प्रयत्न करत नाही, तर ते तुम्हाला कधी पण खाली खिचण्याचा प्रयत्न करत असतात. तर कारण अगर एक हिंदी मध्ये सांगतो मित्रांनो, अगर लोग आपको पागल कहे ना, तो आप समझ लेना की आप सही ट्रॅक पे हो. ओके, तो हेच होतं विद्यार्थी मित्रांनो, हा मोटिवेशनल थॉट होता तुमच्यासाठी. तर सुरू करूया. मी महत्त्वाचे तुमच्यासाठी टॉप 20 क्वेश्चन्स आणलेले आहे. टॉप 20 नाही, पण महत्त्वाचे जेवढी माझ्या बुक्समध्ये मी स्वतः लिहिलेले आहे आणि जे जे मी एक्झाममध्ये पाहिलेले आहे ते मी क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. तर महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे मित्रांनो. बघा आता काय म्हणते पहिला प्रश्न. बघा, तर पहिल्या प्रश्नामध्ये आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये सर्व्हिस लाईन अँड ॲपरेटस ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस यामध्ये विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणता IE रूलमध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व्हिस लाईन असायची आणि त्यामध्ये ॲपरेटस आणि हे कोणत्या कन्झ्युमर प्रिमायसेसवर, कुठल्या यामध्ये, तर कन्झ्युमर प्रिमायसेस. कन्झ्युमर म्हणजे उपभोक्ता, म्हणजे आपण. तर सर्व्हिस लाईन असायला पाहिजे आणि ॲपरेटस असायला पाहिजे. कन्झ्युमर प्रिमायसेस हे कोणत्या रूलमध्ये लिहिलेलं आहे. सर्व्हिस लाईन, तुमच्या घरी जी लाईन येते मित्रांनो पोलवरून, ती कोणती लाईन असते, सर्व्हिस लाईन असते. कोणत्या रूलमध्ये लिहिले आहे. ऑप्शन ए बघा, IE रूल 30, IE रूल 31, IE रूल 33, IE रूल 46. महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे मित्रांनो. सर्व्हिस लाईन अँड ॲपरेटस ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस हे कोणत्या रूलमध्ये सांगितलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 30 मध्ये सांगितलेला आहे. कोणता रूल, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल कोणता माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 30. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कट आउट ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस यामध्ये म्हटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कन्झ्युमर प्रिमायसेसचा जो कटआउट असतो, कटआउट मीन्स एक एनर्जी मीटर असते. एनर्जी मीटरच्या अगोदर एक कटआउट लावला जातो. तुम्ही जर बघितला असेल तर तो जो कटआउट लावलेला असतो कन्झ्युमर प्रिमायसेस म्हणजे उपभोक्त्याच्या, तो कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेला आहे. तर ऑप्शन ए बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 30, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 31, ऑप्शन सी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 33, ऑप्शन डी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 46. तर कटआउट असायला पाहिजे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेला आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 31 मध्ये लिहिलेलं आहे काय असायला पाहिजे, एक
कट आउट असायला पाहिजे. काय असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? एक कट आउट तुमच्या घरी लागलेला असायला पाहिजे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अर्थ टर्मिनल ऑफ कंझ्युमर प्रिमायसेस म्हणजे कंझ्युमर म्हणजे उपभोक्त्याच्या घरी एक अर्थ टर्मिनल असायला पाहिजे. तर अर्थ टर्मिनलसाठी कोणता इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए बघा आई रूल 30, आई रूल 31, ऑप्शन सी बघा आई रूल 33, ऑप्शन डी बघा आई रूल 46. तर एक अर्थ टर्मिनल असायला पाहिजे प्रोटेक्शनसाठी. कोणत्या आई रूलमध्ये सांगितलं? सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. कोणत्या आई रूलमध्ये? आई रूल 33 मध्ये सांगितलेलं आहे का एक काय असायला पाहिजे मित्रांनो? काय असायला पाहिजे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? एक अर्थ टर्मिनल असायला पाहिजे. अर्थ टर्मिनल असायला पाहिजे. गॉट इट. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि मी जेवढेही प्रश्न आणलेले आहेत ना तेवढे क्वालिटीवाले प्रश्न आहे मित्रांनो. बघा तुम्हाला एक एक शब्द आणि एक एक प्रश्न जसं अर्थ टर्मिनल किती बढिया शब्द आहे. म्हणजे हेच शब्द एक्झामिनर उचलत असतो आणि सिंपल तुम्हाला हेच क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. पिरियॉडिक इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कंझ्युमर प्रिमायसेस म्हणजे इन्स्पेक्शन करायचं पिरियॉडिक आणि टेस्टिंग करायची कंझ्युमर प्रिमायसेस हे कोणत्या आई रूलमध्ये लिहिलेलं आहे? बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो. पिरियॉडिक इन्स्पेक्शन करायचं आहे म्हणजे इन्स्पेक्शन करणारा येतो ना विद्यार्थी मित्रांनो की इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलच्या प्रमाणे इन्स्पेक्शन झालं पाहिजे, मग पुन्हा टेस्टिंग झाली पाहिजे कंझ्युमर प्रिमायसेसची. कुठं लिहिलेलं आहे? ऑप्शन ए बघा आई रूल 30, ऑप्शन बी बघा आई रूल 31, ऑप्शन सी बघा आई रूल 33, ऑप्शन डी बघा आई रूल 46. तर पिरियॉडिक इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कंझ्युमर प्रिमायसेस कोणत्या आई रूलमध्ये लिहिलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? आई रूल 46 मध्ये लिहिलेला आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा क्वेश्चन आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिक्लेअर व्होल्टेज ऑफ सप्लाय. मोस्ट इम्पॉर्टंट स्टार मार्क करून ठेवा. तुमच्या घरी जी व्होल्टेज येते डिक्लेअर व्होल्टेज असते म्हणजे किती प्लस मायनस त्यामध्ये पर्सेंटेजचा रेशो असायला पाहिजे. लो व्होल्टेज, मीडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज, 6%, 9%, 12%. हा जो रेशो असतो तो डिक्लेअर व्होल्टेज ऑफ सप्लाय. म्हणजे डिक्लेअर व्होल्टेज ऑफ सप्लाय मीन्स याचं मिनिंग होते की किती व्होल्टेज डिक्लेअर केलेलं आहे, सप्लायचं किती व्होल्टेज डिक्लेअर केलेलं आहे ते कुठं लिहिलेलं आहे. ऑप्शन ए बघा आई रूल 54, ऑप्शन बी बघा आई रूल 55, ऑप्शन सी बघा आई रूल 73, ऑप्शन डी बघा आई रूल 74. तर एक व्होल्टेजसाठी सप्लायच्या व्होल्टेजसाठी डिक्लेअर व्होल्टेजसाठी कोणता आईचा रूल आहे? ऑप्शन ए आई रूल 54. कोणता आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? आई रूल 54. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. डिक्लेअर व्होल्टेज ऑफ सप्लाय आई रूल 54 ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. डिक्लेअर फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय. या अगोदर काय होतं माझ्या विद्यार्थी मित्रांनो? डिक्लेअर व्होल्टेज होतं. आता काय आहे? डिक्लेअर फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय. म्हणजे जे डिक्लेअर फ्रिक्वेन्सी असते सप्लायची ती कोणत्या आई रूलमध्ये लिहिलेली आहे? ऑप्शन ए बघा 54, ऑप्शन बी बघा 55, ऑप्शन सी बघा आई रूल 73, ऑप्शन डी बघा आई रूल 74. तर डिक्लेअर फ्रिक्वेन्सी आता काय लिहिलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? हर्ट्ज. काय आहे मित्रांनो? हर्ट्ज किंवा सायकल पर सेकंद. दुसरं युनिट हे सुद्धा माहीत असायला पाहिजे तुम्हाला. ओके, तर फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे आणि डिक्लेअर फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे सप्लायचे. कोणत्या आई रूलमध्ये लिहिलं आहे? सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आई रूल 55 मध्ये लिहिलेलं आहे की डिक्लेअर फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. हाय फ्रिक्वेन्सी अँड एक्सरे. महत्वाचा क्वेश्चन आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तेवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन नव्हता हा, पण मला असं वाटलं की एक हाय फ्रिक्वेन्सीचा पण क्वेश्चन येतो आणि हाय फ्रिक्वेन्सी अँड एक्सरे हा एक कंबाईन क्वेश्चन येतो. त्यामुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला दोन्ही क्वेश्चन यामध्ये नक्की घेऊन घ्यावं, म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. हाय फ्रिक्वेन्सी अँड एक्सरे हे जर विचारलं तुम्हाला आई रूल 54, आई रूल 55, आई रूल 73, ऑप्शन डी आई रूल 74. तर हाय फ्रिक्वेन्सी अँड एक्सरे हे कोणत्या रूलमध्ये लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? आई रूल 73 मध्ये लिहिलेला आहे. हाय फ्रिक्वेन्सी अँड एक्सरे म्हणजे किंवा तुम्हाला पहिल्या असं लिहू शकते की एक्सरे अँड हाय फ्रिक्वेन्सी असं सुद्धा तुम्हाला लिहिलं जाऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा एक्सरे लिहू शकतो आणि नंतर हाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे एक्सरे अँड हाय फ्रिक्वेन्सी कोणत्या रूलमध्ये आहे? तर आई रूल 73 मध्ये लिहिलेला आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. हाय फ्रिक्वेन्सी. बघा मी आताच सांगितलं होतं की हाय फ्रिक्वेन्सी आणि
काय लिहिलेलं होतं, एक्सरे आणि हाय फ्रिक्वेन्सी. तर हा क्वेश्चन बघा माझ्या विद्यार्थी, फक्त हाय फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे. किती फ्रिक्वेन्सी असू शकायला पाहिजे, हाय फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलाय, 54, 55, 73 आणि 74. तर हाय फ्रिक्वेन्सी लिहिलाय आई रूल किती माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 74. आई रूल 74 मध्ये लिहिलेलं आहे की हाय फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न होता माझ्या विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल, जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला प्रश्न हे क्वालिटीवाले वाटत असेल, तर एक लाईक मात्र आताच करून द्या. व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायचा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. डेंजर नोटीस कुठे लिहिलेलं असते? डेंजर नोटीस तुम्हाला माहिती आहे, जिथे 440 वोल्ट लिहिलेलं असते त्याच्या खाली लिहिलेलं असते की डेंजर, म्हणजे इथे काय आहे, धोका आहे. मग एक नोटीस लावलेला असतो डेंजरचा नोटीस, इथे काय आहे, धोका आहे. असं कोणत्या रूलमध्ये लिहिलं आहे बघा. ऑप्शन ए बघा आई रूल 35, ऑप्शन बी बघा आई रूल 76, ऑप्शन सी बघा आई रूल 88, ऑप्शन डी बघा आई रूल. तर एक डेंजरचा नोटीस लावलेला असतो, हे कोणत्या आई रूल मध्ये लिहिलेला असतो? ऑप्शन ए बघा आई रूल, ऑप्शन ए 35. सो ए विल बी युअर राईट आन्सर. डेंजर नोटीस हे कुठं लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? तर हे लिहिलेलं आहे तुमच्या कशामध्ये? आई रूल 35 मध्ये. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आय होप हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करून ठेवा. डेंजर नोटीस तुम्हाला कधी पण विचारू शकते, डेंजर नोटीस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॅक्टर ऑफ सेफ्टी, महत्वाचा पॉईंट आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो की फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर तुम्ही सेफ्टी कशी घ्या, कारण इलेक्ट्रिकलचं काम म्हटलं म्हणजे तुम्हाला सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं जाते. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे सेफ्टीचे काय काय फॅक्टर आहे हे कुठल्या आई रूलमध्ये सांगितलेलं आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये सांगितलं आहे. ऑप्शन ए बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आई रूल 35, आई रूल 76, आई रूल 88, आई रूल 90. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी हे कोणत्या आई रूलमध्ये सांगितलं आहे? ऑप्शन बी आई रूल 76 मध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या आई रूलमध्ये? इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 76 काय सांगतो मित्रांनो? फॅक्टर ऑफ सेफ्टी सांगतो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. फॅक्टर ऑफ सेफ्टी काय सांगतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो? इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 76 मध्ये लिहिलेला आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी विषयी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. गार्डिंग और गार्ड वायर, गार्डिंग लिहिलेला आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. जो गार्डिंग केलेली असते, तुम्हाला माहित असेल की जर पोलवरून एका पोलवरून दुसऱ्या पोलवर जर वायर नंबर ऑफ वायर जात असेल तर 3 ते 4 वायर जातात, तर त्या खाली काय केली जाते मित्रांनो? गार्डिंग केली जाते किंवा गार्ड वायर लावलेला जाते. तर हा गार्ड वायर लावायचा असतो, हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेला आहे बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो? इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 35, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 76, ऑप्शन सी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 88, ऑप्शन डी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 90. तर एक गार्डिंग करायची असते आणि गार्ड वायर लावायचा असतो, हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल मध्ये लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? तर हे लिहिलं आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 88 मध्ये लिहिलेला आहे. कोणत्यामध्ये? 88 मध्ये. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. काय करायचं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? तर तुम्हाला करायची आहे गार्डिंग. काय करायची आहे? गार्डिंग करायची आहे. सो गार्डिंग कोणत्या रूलमध्ये? रूल नंबर 88, रूल नंबर 88 मध्ये करायची आहे. ओके, सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रिकल अर्थिंग, बघा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रिकल अर्थिंग सर्वांना माहित असते की इलेक्ट्रिकल अर्थिंग का बरं करायचा असतो? कारण ह्युमन प्रोटेक्शन ऑफ म्हणजे ॲपरेटस, म्हणजे जेवढे डोमेस्टिक अप्लायन्सेस असते त्यासाठी अर्थिंग करणं फारच गरजेचं आहे. तर अर्थिंग करायचा हे कोणत्या इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेलं आहे की अर्थिंग असायला पाहिजे? ऑप्शन ए बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो आई रूल 35, ऑप्शन बी बघा आई रूल 76, ऑप्शन सी बघा आई रूल 88, ऑप्शन डी बघा आई रूल 90. तर एक अर्थिंग असायला पाहिजे असं कोणत्या रूलमध्ये लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? तर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 90. कोणत्यामध्ये लिहिलेला आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो? इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 90 मध्ये लिहिलेला आहे. काय एक असायला काय पाहिजे? एक काय असायला पाहिजे? ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. एक काय असायला पाहिजे? अर्थिंग असायला पाहिजे. महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रिकल अर्थिंग कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये आहे? सो ऑप्शन
डी विल बी युअर राईट आन्सर. अर्थिंग काय लिहायचं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे अर्थिंग लिहायचा आहे. मग अर्थिंग असा लिहायचा आणि त्याच्या खाली 9 देऊन द्यायचं, म्हणजेच IE रूल 90. ओके, सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुमचे डिफरंट ITI मध्ये तुम्हाला नंबर ऑफ जॉईंट सांगितले जातात, जसं ब्रिटॅनिया जॉईंट, टी जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट, ब्रिटॅनिया जॉईंट, टी जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट, आणखी बरेचसे जॉईंट असतात. तर तुम्हाला हे जॉईंट्स जे करायचे असतात किंवा तर हे जॉईंट रॅक्टेल जॉईंट झाला, आणखी ओके ओके. तर मला जेवढे आठवले तेवढे सांगितले. हे जॉईंट्स जे असतात ना माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जॉईंट कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारचा जॉईंट करायचा असतो. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 75 ऑप्शन बी बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 76 ऑप्शन सी बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 88 ऑप्शन डी बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 90 म्हणजे 90. तर जॉईंट्स असतात हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. तर जॉईंट कुठे लिहायचं, कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटीमध्ये रूल लिहिलेला आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 75 मध्ये लिहिलेला आहे की जॉईंट्स कशा प्रकारे करायचे असतात. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. मग जॉईंट साठी काय उत्तर द्याल मित्रांनो तुम्ही, जॉईंट्स तुम्ही द्याल सर हे केलेले असतात IE रूल 75 मध्ये. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. सर्व्हिस लाईन फॉर ओव्हरहेड लाईन. बघा, सर्व्हिस लाईन मगाने पाहिली होती आपण डोमेस्टिकची. कशाची पाहिली होती, म्हणजे तुमच्या घरची जी सर्व्हिस लाईन असते ती पाहिली होती. त्या सर्व्हिस लाईनसाठी कोणता कोड होता, IE रूल 30, जर तुम्हाला आठवत असेल तर. याच व्हिडिओमध्ये घेतला आहे मी. सर्व्हिस लाईन जर तुमचं डोमेस्टिकचं असेल त्यासाठी इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 3030. आणि जर तुम्हाला विचारलाय सर्व्हिस लाईन ओव्हरहेड लाईन म्हणजे जे मोठे मोठे टावर असतात, जे मोठे मोठे टावर लाईन असतात, ज्या मोठ्या मोठ्या ग्रीड असतात, त्या सर्व्हिस लाईन त्यावरून जर तुम्हाला सर्व्हिस लाईन घ्यायची असेल, सर्व्हिस लाईन ऑफ ओव्हरहेड लाईनची फॉर ओव्हरहेड लाईन हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलं आहे, ऑप्शन ए बघा IE रूल 75, ऑप्शन बी बघा IE रूल 89, ऑप्शन सी बघा IE रूल 88, ऑप्शन डी बघा IE रूल 9090. तर सर्व्हिस लाईन फॉर ओव्हरहेड लाईन म्हणजे सर्व्हिस लाईन, हे ओव्हरहेड लाईनची सर्व्हिस लाईन हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 89, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 89 मध्ये लिहिलेलं आहे की सर्व्हिस लाईन फॉर ओव्हरहेड लाईन हे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 89 मध्ये लिहिलेलं आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्व क्वेश्चन्स मी क्वालिटीवाले घेतले आहे. प्लीज एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. अर्थिंग ऑफ गार्ड वायर. अर्थिंग ऑफ गार्ड वायर. आता तुम्हाला गार्ड वायर सांगितलं होतं मी मगाने. क्वेश्चन फक्त शब्दांचा फेर आहे मित्रांनो. मगाने गार्डिंग आणि गार्ड वायर सांगितला होता. कोणता, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 88. काय सांगितला होता, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 88 मध्ये गार्ड वायर आणि गार्डिंग होता. आता प्रश्न काय आहे, अर्थिंग ऑफ गार्ड वायर म्हणजे जो गार्ड वायरचा आहे ना त्याला सुद्धा अर्थिंग करायचं आहे. हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलं आहे, ऑप्शन ए बघा IE रूल 75, ऑप्शन बी बघा IE रूल 89, ऑप्शन सी बघा IE रूल 107 म्हणजे 107, ऑप्शन डी बघा IE रूल 90 म्हणजे 90. तर अर्थिंग करायचं आहे गार्ड वायरला सुद्धा अर्थिंग करायचं आहे. हे कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेलं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. IE रूल 107 म्हणजेच 107 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, अर्थिंग ऑफ गार्ड वायर करायचं आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि हा लास्ट क्वेश्चन आहे. महत्वाचे क्वेश्चन्स यामध्ये घेतले होते माझ्या विद्यार्थी मित्रांनो. हा लास्ट क्वेश्चन आहे आणि क्वालिटीवाले क्वेश्चन्स आहे, बघून घ्या. बघा, लिकेज ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस म्हणजे तुमच्या घरी जो लिकेज करंट होतो ना मित्रांनो, लिकेज करंट वाहतो, आपण म्हणतो की लिकेज करंट असते तिथे म्हणून तुम्हाला शॉक लागला असेल. तर लिकेज करंट जो असतो ना मित्रांनो, तो असतो तुम्हाला मेन करंटचा 1/5000. हे तर माहीत असेल तुम्हाला प्रत्येकाला. लिकेज करंटचा 1/5000 भाग जर तुम्हाला करंट लागला तर कोणता करंट म्हटलं जाते, त्याला लिकेज करंट म्हटलं जाते. 1/5000 भाग. ओके, तर जो लिकेज ऑन कन्झ्युमर प्रिमायसेसचा असतो म्हणजे 1/5000 करंट जो असतो तो कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेला आहे, ऑप्शन ए बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 75, ऑप्शन बी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 89, ऑप्शन सी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 107, ऑप्शन डी बघा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 49.
तर लिकेज जो असतो तो इंडियन इलेक्ट्रिसिटी कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलमध्ये लिहिलेला आहे? सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. लिकेज हा कंझ्युमर प्रिमायसेसमध्ये असतो, तो 1/5000 असतो आणि किती कोणत्या रूलमध्ये लिहिलेला आहे? इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 49 मध्ये लिहिलेला आहे. सो डी विल बी युअर राईट आन्सर. मित्रांनो, जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर अजून आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही आता जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये नोटिफिकेशन, सर्व व्हिडिओ आणि त्यामध्ये क्विजचे काही प्रश्न सुद्धा चालत असतात. तर आता जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन काही अपडेट घेऊन. आता नवीन व्हिडिओ कशावर बनवायचा हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. एका माझी विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थीने मला सांगितलं होतं, श्रेया सरनेम नाही आठवत त्या पोरीचं मला, तर त्या मुलीनं सांगितलं होतं की सर तुम्ही आई रूलवर व्हिडिओ बनवा. मी आई रूलवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तुम्ही मला टॉपिक सांगा की सर यावर बनवा आणि मी क्वालिटीवाले क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येणार आहो आणि तुम्ही घाबरायचं नाही. तर माझी चालू आहे मेहनत त्यावर. तर तुम्ही मला सांगा कमेंट करून कशावर व्हिडिओ पाहिजे, मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहो. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट घेऊन तुमच्यासाठी मी नक्की येईल. तोपर्यंत बाय.